जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुदतवाढ, पोलिसांकडून आणखी एका दिवसाची परवानगी. उद्धव ठाकरेंनी फोनवरून जरांगेंशी चर्चा, अंबादास दानवेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट. गॅझेटियरसाठी 6 महिन्यांचा कालावधी लागेल, न्यायमूर्ती शिंदे समितीची जरांगे यांच्याशी चर्चा. मराठा समाजाला कुणबी घोषित केल्याशिवाय मागे हटणार नाही, मराठवाड्यातील 1,13,000 कुणबी कुठे गेले, मनोज जरांगेंचा शिंदे समितीला सवाल. सीएचएमटी स्थानकाबाहेर मराठा आंदोलकांची मोठी गर्दी, मुंबई पालिकेसमोर रॅपिड ऍक्शन फोर्स तैनात, आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न. जरांगेंच्या आंदोलनानंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघ आक्रमक, नागपूरच्या संविधान चौकात साखळी उपोषण, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याची मागणी. मराठा आरक्षण उपसमितीची बैठक, जरांगेंच्या मागण्यांबाबत चर्चा, उपोषणाबाबत काय निर्णय घेणार याकडे लक्ष. मनोज जरांगे शरद पवारांचा सुसाईड बॉम्बर, भाजप आमदार संजय केनेकर यांचं वादग्रस्त वक्तव्य. शहांनी लालबागच्या राजाच्या दर्शनाआधी जरांगेंना भेटायला हवं होतं, राऊतांचं वक्तव्य. तर शहांनी कोणाला भेटावं, राऊतांनी ठरवू नये, भाजपचं प्रत्युत्तर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं मुंबईत गणपती दर्शन, वर्षा बंगल्यावरील बाप्पाचं घेतलं दर्शन. मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यात, शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक, आगामी पालिका निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना देणार कानमंत्री. संतोष देशमुख हत्या प्रकरणी पुढील सुनावणी 10 सप्टेंबरला, वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर निकाल राखून ठेवला, उर्वरित आरोपींचा दोषमुक्तीसाठी अर्ज. भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसेंच्या अडचणीत वाढ, 2 जणांना झालेल्या मारहाण प्रकरणात एकाचा मृत्यू, निमसेंना अटक करण्याची नातेवाईकांची मागणी. अपुऱ्या मनुष्यबळामुळे मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, सुट्टीवर असलेल्या पोलिसांना कर्तव्यावर हजर राहण्याच्या सूचना, गणेशोत्सव आणि मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुट्ट्या रद्द. धारदार शस्त्रानं वार करून 10वीच्या विद्यार्थिनीची हत्या, नागपूरच्या रेल्वे कॉलनी परिसरातली घटना, आरोपी 17 वर्षीय अल्पवयीन असल्याची माहिती. नांदेडमधील भीषण परिस्थितीवर सरकारचं लक्ष, वेळ पडल्यास लष्कराला पाचारण करणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. नांदेडमधील पूरस्थितीची हेमंत पाटलांकडून पाहणी, तर सावेंनी घेतला आढावा, पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत देण्याचं आश्वासन. तर बुलढाण्याच्या खामगावातही मुसळधार. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, पादचाऱ्यांना भरधाव कंटेनरनं चिरडलं, 4 जणांचा मृत्यू. गोकुळकडून गणेशोत्सवात दूध उत्पादकांना गिफ्ट, म्हैस आणि गायीच्या दुधात दूध खरेदी दरात 1 रुपयानं वाढ, शेतकऱ्यांना दिलासा.